नमस्कार मित्रांनो, घेऊन आलो आज तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की कटियामध्ये जे मल्टिपल ऑप्शन्स आहेत ते कसे आपण यूज करू शकतो. तर सुरू करूयात. जातो मी स्टार्टमध्ये मेकॅनिकल डिझाईन, पार्ट डिझाईन. जसं मी लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं, बाय डिफॉल्ट इथं पार्ट 1चं नाव दिलेलं असेल, तुम्ही इथं नाव चेंज करू शकता. सध्याला मी करतोय ओके. तुम्ही जे पण नाव तिथं टाईप कराल ते तुम्ही इथं बघताय, इथं पार्ट 1 दिसेल. जसं की मी पार्ट 1 सेट केलं होतं. यामध्ये आपण म्हणतो स्पेसिफिकेशन ट्री. त्याच्यानंतर यामध्ये तुम्ही जर बघितलेत तर इथे तुम्हाला मल्टिपल प्लेन्स दिसतील आणि ज्या प्लेनवरती मी माऊस नेतोय तो प्लेन हायलाइट होतोय, इथे तुम्ही बघू शकता. तर या स्पेसिफिकेशन ट्रीचा यूज आपण ड्रॉइंग करताना खूप करणार आहे. आपल्याला जर ड्रॉइंग एखादी एडिट करायची असेल किंवा काढताना आपण कुठल्या कुठल्या प्रोसेस केल्या त्या सगळ्या बघायच्या असतील तर यामध्ये आपल्याला हा स्पेसिफिकेशन ट्री हेल्प करेल. त्यानंतर त्या अपोजिट साईडला इकडे बघितलं तर हा आहे तुमचा कंपास. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तिथं एक्स वाय झेड ॲक्सेस तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलं, ज्याचा रेफरन्स आपण ड्रॉइंग करताना पुढे जाऊन करणार आहोत. प्लस तुम्हाला एखादी ड्रॉइंग अँगलमध्ये रोटेट करायची असेल तरी पण याचा यूज होईल. याला पकडून तुम्ही ड्रॅग करू शकता. ओके, अशा पद्धतीनं रोटेट करू शकता. मग याला जर परत आपल्या मूळ पोझिशनवर आणायचं असेल तर इथं तुम्हाला आयसोमॅट्रिक बॉक्सचं ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्ही बघताय वरच्या साईडला हा झाला तुमचा स्पेसिफिकेशन ट्री, हा झाला तुमचा कंपास. त्यानंतर इकडं बघितलं तर तुम्हाला मल्टिपल ऑप्शन दिसतील, जे आपले वर्ड एक्सेलमध्ये पण असतात त्याच पद्धतीचे थोडेफार इथं ऑप्शन्स आहेत. जसं की मी फाईलमध्ये जातो. फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता न्यू फॉर्म वगैरे ऑप्शन्स आहेत. मी जे काही लास्ट टाइम ड्रॉइंग काढली होती ती हिस्ट्री पण इथं सेव्ह आहे. ओके, त्यानंतर तुम्ही इथून सेव्ह करू शकता, सेव्ह ॲज करू शकता. त्यानंतर तुम्ही ड्रॉइंग एडिट वगैरे करायचं असेल तर तुम्हाला या एडिटचा ऑप्शनचा यूज होईल. व्ह्यू टूलबारमध्ये तुम्ही झूम करू शकता, झूम आउट वगैरे करू शकता. याचा यूज आपण डायरेक्ट टूलबारमधनं करणार आहे, जे इथं तुम्हाला प्रोव्हाइडेड आहे. पण तरी आपल्याला माहीत पाहिजे की हा जर टूलबार आपल्याला डिसेबल झाला असेल तर आपण कुठल्या ठिकाणाहून हे ऑप्शन्स यूज करू शकतो. रेंडरिंगसाठी जर तुम्हाला लाइटिंग इफेक्ट वगैरे द्यायचा आहे ते पण तुम्ही इथून देऊ शकता. त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला बुलियन ऑपरेशन्स वगैरे करायचे असेल तर तुम्हाला या पार्टचा यूज होईल. त्यानंतर टूल्स आहे. हे सगळे ऑप्शन्स आपण ॲक्च्युली बघणार आहोत प्रॅक्टिकली सगळे. आणि इथं बघू शकता विंडोजमध्ये तुम्हाला जर पार्ट स्वॅप करायचं असेल, फॉर एक्झाम्पल मी अजून एक पार्ट डिझाईन ओपन करतो, याला नाव पार्ट 2 देतोय. बघा इथं पार्ट 2 ओपन झालं. मला जर पार्ट 1 आणि 2 मध्ये जाऊन ॲट अ टाइम काम करायचं असेल तर मी या विंडोजमध्ये जाऊन इथून बघू शकतो. जर मी टाईल व्हर्टिकली केलं तर 2 पार्ट शेजारी शेजारी दिसतील. इथून जर मी टाईल हॉरिझॉन्टली केलं तर वर खाली हे 2 पार्ट दिसतील. ओके, तर या पद्धतीने आपण बघू शकतोय की मल्टिपल पार्ट्स आपण स्वॅप करू शकतो विथ द हेल्प ऑफ इथं विंडोजच्या टूलबारने. तर मेन आजच्या लेक्चरसाठी मला इतकेच सांगायचे होते टूलबार्स. का तर कारण हे टूलबार्स आपण सेव्ह वगैरे करण्यासाठी यूज करणारच आहोत. प्लस याच्या पुढच्या लेक्चरला आपण सुरू करणार आहोत ॲक्च्युअल ड्रॉइंग काय आहे आणि ड्रॉइंग करताना आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि प्रॉब्लेम येऊ नये यासाठी काय करायचं हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर तात्पुरतं या लेक्चरला तुम्ही बघा, काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. महत्त्वाचा म्हणजे हा जो टूलबार आहे हा आपण इन डिटेल बघणार आहे, कारण ड्रॉइंग करताना आपल्याला मॅक्सिमम हाच टूलबार लागेल. ओके, मॅक्सिमम इन द सेन्स याच्यामध्ये झूम आउट, इव्हन आयसोमेट्रिक व्ह्यूज वगैरे बघायचे असतील, व्ह्यूज चेंज कसे करायचे, हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला या टूलबारवरती मिळून जातील. तर हा टूलबार आपण इन डिटेल 1 बाय 1 ऑप्शन्स बघणार आहोत. तर तात्पुरतं इथंच थांबतोय. भेटूयात पुढच्या लेक्चरला. तात्पुरतं या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.